नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मटणची झणझणीत गावरान पद्धतीची रेसिपी। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर ही रेसिपी तुम्ही अर्ध्या तासात झटपट करू शकता, इन्स्टंट रेसिपी आहे। तर आता इथे मी बघू शकता मटण घेतलेलं आहे, जे की छान स्वच्छ करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी ॲड करणार आहे हळद, धने पावडर आणि त्याचबरोबर मोठं मीठ। आता हे सगळ्या तिन्ही गोष्टी एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला 5 मिनिट ते तसंच ठेवायचं आहे। त्यानंतर आता तुम्ही दुसऱ्या प्लेटमध्ये बघू शकता की मी कांदा कट करून घेतलेला आहे, त्याचबरोबर अद्रक लसूणची पेस्ट पण करून ठेवलेली आहे। तर आता मी हे जे मटण आहे हे कुकरमध्ये शिजायला टाकणार आहे, कारण काय होतं की मटण लवकर पातेल्यामध्ये शिजत नाही किंवा कढईमध्ये शिजत नाही। त्यामुळे जर तुम्ही शिट्ट्या घेतल्या ना 5 ते 6, आता तुमच्या कुकर वाईज तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला एक अंदाज असेल की किती शिट्ट्यांमध्ये आपले कडधान्य असेल किंवा इतर गोष्टी शिजतात, त्यानुसार तुम्ही मटण शिजवू शकता। तर आता मी हळद वगैरे मीठ सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे, एकत्रित करून घेतलेलं आहे। आणि ही जी रेसिपी ना आपली तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, की जेणेकरून तुम्हाला समजेल की मी यामध्ये कोणकोणत्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत। आणि हो, यापुढेही जर तुम्हाला अशाच छान छान रेसिपीज बघायच्या असतील किंवा माझे डेली ब्लॉग्स बघायचे असतील तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका, कारण यावरती मी असे छान छान डेली ब्लॉग्स किंवा रेसिपीचे व्हिडिओ अपलोड करत असते। तर आता इथे मी घेतलेला आहे कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। आता तेलामध्ये मी टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट, जे की मी घरीच बनवलेली आहे आणि तुम्ही पण घरगुतीच वापरा, जे की फ्रेश असते आणि आपल्या हेल्थसाठी पण चांगली असते। तर आता मी इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे। आता ती आपल्याला एकदम छान अशी सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायची आहे। आता अद्रक लसूणची पेस्ट आपली छान अशी तळली गेली की फ्राय झाली की यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे कांदा तुम्हाला उभाच कट करून घ्यायचा आहे, की जेणेकरून छान असा शिजल्यानंतर त्याचा स्मेल उतरतो। तर आता कांदा पण मी यामध्ये छान असं सोनेरी होईपर्यंत भाजून घेणार आहे, तळून घेणार आहे। आणि त्यानंतर ॲड करणार आहे आपलं मॅरिनेट केलेलं मटण म्हणजेच ज्यामध्ये आपण हळद, धने पावडर आणि मीठ टाकलेलं आहे। तर ते आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित ॲड करून घ्यायचं आहे। आणि आता आपण मटण त्यामध्ये ॲड केल्यानंतर साईडला तुम्हाला एखाद्या पातेल्यामध्ये गरम पाणी होण्यासाठी ठेवायचं आहे। जोपर्यंत हे व्यवस्थित फ्राय होतं आहे तोपर्यंत पाणी पण गरम झालं पाहिजे। आणि हे फ्राय झाल्यानंतर तुम्हाला जे गरम केलेलं पाणी आहे ते कुकरमध्ये ॲड करायचं आहे, की जेणेकरून मटण व्यवस्थित शिजल्या जाईल आणि थंड पाणी काही वरून तुम्हाला ओतायचं नाही आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी गरम पाणी केलेलं आहे आणि ते आता मी त्या कुकरमध्ये ॲड करणार आहे। आता कुकर लावताना भरपूर जण असे आहेत की ज्यांना अंदाज येत नाही, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की एकदम सोपं आहे। जेवढं तुमचं मटण आहे ना त्याच्या थोडंसं वरती पाणी आलं पाहिजे, म्हणजे मटण थोडंसं त्यामध्ये झाकलं गेलं पाहिजे आणि थोडंसं वरती पाहिजे। तर अशा क्वांटिटीमध्ये तुम्हाला कुकरमध्ये पाणी टाकायचं आहे, की जेणेकरून मग शिट्टी आल्यानंतर पाणी वरती पण येत नाही आणि व्यवस्थित आपलं मटण शिजून जातं। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की मी कुकरमध्ये पाणी ॲड केलेलं आहे। तर आता याचं मी शिट्टी होण्यासाठी झाकण लावून देते। तर आता आपलं मटण जोपर्यंत शिजतंय तोपर्यंत मी इथे मसाला पण तयार केलेला आहे। तर मसाल्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथे घेतलेलं आहे खोबरं, कांदा, त्याचबरोबर एक टोमॅटो पण भाजून घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे डाळ पण घेतलेली आहे, हरभऱ्याची डाळ आहे। आता तुम्ही हरभऱ्याच्या डाळीऐवजी फुटाणे पण घेऊ शकता। तर मी इथे हरभऱ्याची डाळ छान अशी तेलामध्ये भाजून घेतलेली आहे। त्याचबरोबर आपला गावरान लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबिरीचे दांडे घेतलेले आहेत। आता इथे तुम्हाला थोडंसं हे दिसत असेल, पण काय करायचं आहे की कोथिंबिरीचा जो दांडा असतो ना तर तो तुम्हाला घ्यायचा आहे वाटण वाटण्यासाठी। आता हे बघू शकता की तुम्ही तोपर्यंत छान असं आपलं मटण पण शिजून रेडी आहे। आणि काय झाले की माझ्याकडून मटण थोडंसं जास्त शिजलं गेलं, म्हणजे माझं लक्षात नाही आलं की किती शिट्ट्या झाल्या आहेत म्हणून, पण थोडंसं जास्त शिजलं गेलं। तर आता आपण भाजीची तयारी करून घेऊया। तर त्यासाठी मी ते ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि मटण असो किंवा चिकन वगैरे घरगुती चिकन असेल ना तर त्याला खूप जास्त तेल सुटतं। तर त्यामुळेच मी इथे थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये तेल टाकलेलं आहे।
तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये ॲड केलेला आहे मी तेजपत्ता आणि दालचिनी, नाही म्हणून थोडीशी टाकलेली आहे. आता त्याचबरोबर मी यामध्ये टाकलेलं आहे जे लसूण आणि खोबरं आणि कोथिंबीर मी जी घेतली होती तर ती अगोदर मी यामध्ये पेस्ट करून टाकलेली आहे. आणि जास्त बारीक पण हे नाही केलं, थोडीशी चरबट ठेवलेली आहे की जेणेकरून खाताना छान अशी टेस्ट उतरते त्याची. तर हे आता व्यवस्थित आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत मसाले. तर आता मसाल्यांमध्ये तुम्ही बघू शकता की मी इथे घेतलेले आहे धने पावडर, हळद, त्याचबरोबर लाल तिखट आणि थोडंसं खडे मसाल्याची जी पावडर आहे ना घरगुती, तर ती पण इथे घेतलेली आहे. आणि यामध्ये आपल्याला आणखी एक मसाला ॲड करायचा आहे, तर तो म्हणजे मीठ मटण मसाला. तर तो पण मी इथे घेतलेला आहे. तर त्याची पण एक पुडी, आता ही छोटीशी पुडी आहे जी पाऊच आहे, हीच तुम्हाला ॲड करायची आहे. मी आता पूर्ण यामध्ये एक टाकून देणार आहे. आणि मसाले तुम्हाला एक एक टाकायचं नाही, तुम्ही मसाले अगोदरच काढून घ्या की तुम्हाला कोणकोणते टाकायचे आहेत आणि सगळे सोबत टाकून द्या की जेणेकरून ते जळत नाहीत. तर मी ते सगळे मसाले आता त्यामध्ये ॲड केलेले आहेत. आता हे जे मसाले आहेत याला छान तेल सुटूपर्यंत हे तुम्हाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. जेव्हा की तेल सुटायला लागेल मसाल्यांना, त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत किंवा जे मटण आपण शिजवलेलं आहे ते तुम्हाला त्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि आता मटण वगैरे शिजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की नॉर्मली बरेच लोक काय करतात की थंड पाणी ओतून देतात वरून परत भाजीमध्ये, आणि थंड पाणी ओतलं की पूर्णपणे भाजीची चव निघून जाते. त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट, कोणतीही भाजी असू द्या, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला साईडला गरम पाणी होण्यासाठी ठेवायचं आहे की जेणेकरून मसाला व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता की जेणेकरून आपल्या मसाल्यांची टेस्ट जशीच्या तशी भाजीमध्ये उतरते. तर आता तुम्ही इथे बघू शकता की छान असं तेल सुटायला लागलेलं आहे. आता तेल सुटल्यानंतर व्यवस्थित त्यामध्ये आता मी ॲड करणार आहे जो की मी कांदा भाजलेला होता, टोमॅटो भाजलेला होता आणि डाळ भाजलेली होती. तर ती सगळं मी व्यवस्थित वाटण यामध्ये ॲड करणार आहे. आणि हे वाटण ॲड केल्यानंतर आपल्याला परत याला छान असं तेल सुटूपर्यंत परत फ्राय करायचं आहे सगळं एकत्र करून, कारण ऑलरेडीच मी यामध्ये मसाले टाकलेले आहेत. आता फक्त आपल्याला जे कांदा वगैरे आहे त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आणि हो, आता तुम्ही अगोदरच मटण शिजण्यासाठी मीठ वापरलेलं आहे, तर आता भाजी टाकल्यानंतर तुम्हाला चवीनुसारच मीठ टाकायचं आहे. एक अंदाज घ्या आणि त्यानुसारच परत त्यामध्ये मीठ ॲड करा, जास्त व्हायला नको. त्यामुळे अगोदर व्यवस्थित हे करा आणि त्यानंतरच त्यामध्ये एक्स्ट्राचं मीठ वरून ॲड करू शकता. तर छान असं तेल पण सुटलेलं आहे आता भाजीला, हे बघू शकता व्यवस्थित. म्हणजे आपण कसं ओळखायचं की तेल सुटायला लागलेलं आहे, की जेव्हा मसाला चिकटणार नाही कढईला, व्यवस्थित सुट्टा असा साईडला निघेल, त्यावेळेस समजून जायचं की छान असा मसाला फ्राय झालेला आहे, तळलेला आहे. आणि साईडला असे थोडेसे बबल्स पण यायला लागतात, हे बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने जेव्हा मसाला होईल त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टी ॲड करायच्या आहेत. आता माझ्याकडून काय झालं आहे की माझं जे मटण आहे ते जास्त शिजलं गेलं आहे, ओव्हर शिजलं गेलं आहे. तर आता मी सुरुवातीला हे जे मसाले ॲड केल्यानंतर पाणी वगैरे ॲड करणार आहे, किंवा हे जे मटणमधलं पाणी आहे हे अगोदर ॲड करणार आहे. आणि व्यवस्थित उकळी आली की त्यानंतरच त्यामध्ये जे मटण शिजलेलं आहे माझ्याकडून जास्त, ते ॲड करणार आहे की जेणेकरून अजून ते बारीक व्हायला नको. तर अशा पद्धतीने मी ही मटणची भाजी छान आणि स्पायसी बनवलेली आहे. खायला तर इतकी छान टेस्ट झाली होती ना की एक नंबर टेस्ट झाली होती. तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच जर नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही, किंवा तुम्हाला कोणती रेसिपी बघायची आहे ते पण तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि या पुढचे आपले व्हिडिओज बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ मेन म्हणजे कसा वाटला तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपला हा व्हिडिओ शेअर पण करू शकता, लाईक पण करा की जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल की मी नंतरनं छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर चला, आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.